लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. संसदेच्या अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. लोकसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाही उपस्थित होते. विरोधक पळपुटे फेस करण्याची हिंमत नाहीये. विरोधकांना लोकशाही मान्य नाहीये, ते लोकशाही विरोधी आहेत. विरोधकांनी हिंमत दाखवावी, संसदेत चर्चा करावी. मुख्यमंत्री फडणवीसांची विरोधकांवर टीका. संसदेच्या अधिवेशनाचे 19 दिवस वाया गेल्यावरती म्हणतात चर्चेला तयार आहे. मल्लिकार्जुन खरगेंचं अमित शहांना उत्तर. चर्चेला तयार असल्याचं काल अमित शहांनी म्हटलं होतं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. संसदेचं कामकाज संपल्यानंतर होत असलेली बैठक महत्त्वाची मानली जाते. शहांना तात्काळ उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींचा त्याला नकार आहे. उपपंतप्रधान घोषित करा. शहांच्या मागणीला मोदींचा नकार आहे. अमित शहांबाबत राऊतांचा मोठा दावा आहे. अमित शहा चर्चेसाठी तयार आहेत, मात्र विरोधक चर्चेला तयार नाहीयेत. विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे. देशामध्ये अराजकता पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका. राहुल गांधी चोर आहेत, त्यांच्यामध्ये हिंमत नाहीये. काँग्रेस चालवण्यासाठी राहुल गांधी झारखंडमधून पैसे आणतायत. राहुल गांधींच्या मानसिकतेत जिन्नाची आत्मा आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा राहुल गांधींवर निशाणा. राहुल गांधी एकीकडे गृह मंत्रालयाला प्रश्न विचारतायत आणि दुसरीकडे तेच गृह मंत्रालयाला बोलू देत नाहीयेत. कंगना रनौत यांची टीका. तर विरोधकांकडे मांडण्यासारखे महत्त्वपूर्ण मुद्देच उरलेले नाहीयेत. कंगना रनौत यांचा हल्लाबोल. विरोधकांमुळे अधिवेशन यावेळेस चालत नाहीये. विरोधकांमुळे अधिवेशन चाललं नाही. राहुल गांधी माकड चेष्टा करतायत. खासदार नरेश म्हस्केंची टीका आहे. मालमत्तेच्या आरोपाप्रकरणी राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात धाव आहे. राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. राहुल गांधी यांच्याकडून अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. आरोपांची सीबीआय ईडी चौकशी करण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. उत्तराखंडमध्ये माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण करण्यात आलं. राज्यसभेत मल्लिकार्जुन खरगेंचं विधान. मी राजकीय मुद्दा बनवू इच्छित नाहीये. मल्लिकार्जुन खरगेंचं स्पष्टीकरण. तर या प्रकरणाची आम्ही चौकशी करू. जेपी नड्डांचं राज्यसभेत उत्तर. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील सुनावणी अंतिम टप्प्यात. कपिल सिब्बल आज आमदार अपात्रतेवर युक्तिवाद करणार. ठाकरेंच्या शिवसेनेचाच युक्तिवाद संपणार आहे. ठाकरे सेनेचा युक्तिवाद संपल्यानंतर शिंदे सेना युक्तिवाद करणार आहे. सुनावणी कदाचित उद्यापर्यंत देखील जाऊ शकते. खासदार संजय राऊतांचं विधान. पक्ष विकत घेण्याच्या प्रक्रियेवरती त्यांनी बोट ठेवलंय. पक्ष आणि चिन्हाचा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा. राऊतांची प्रतिक्रिया. धनुष्यबाण गोठवलं जाईल. शिवसेना ठाकरेंना परत दिली जाईल. महिनाभरात शिवसेना पक्ष चिन्हावरती निकाल येईल असं वाटतं. शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीवरती ॲडव्होकेट असीम सरोदेंचा मोठा दावा. निवडणूक आयोग दलाल आहे. अमित शहांच्या दबावामध्ये 5,000 कोटी शिवसेना विकली आहे. सेटिंग बेटिंगमध्ये जनतेचे 5,000 कोटी गेले आहेत. संजय राऊतांचा निवडणूक आयोगावरही गंभीर असा आरोप आहे. सुप्रिया सुळे आणि विनोद तावडेंच्या एकत्र प्रवासाचा राजकीय अर्थ काढू नका. दोघांचा एकत्र प्रवास महाराष्ट्राच्या हितासाठीच असेल. प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये वर्षा बंगल्यावरती आंदोलन का करू नये, वेळेवरती काय डाव फिरेल सांगता येत नाही. वर्षा निवासस्थानावरील आंदोलनाच्या प्रश्नावरून जरांगे पाटील यांचं सूचक वक्तव्य. प्रमाणपत्रासंदर्भात बावनकुळेंचा हस्तक्षेप कशासाठी? हस्तक्षेप नाही म्हणता मग पत्र कशासाठी दिलं? मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सवाल. मंत्री भरत गोगावलेंसमोर अविनाश गलांडेंची निधीवरून नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडेंची नाराजी आहे. रोजगार हमीच्या निधीपासून वंचित ठेवलंय जिल्ह्याला, असा देखील आरोप गलांडे यांनी केलेला आहे. चाकणमधील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी उदय सामंत बैठक घेणार आहेत. 16 ऑगस्टला उद्योगमंत्री उदय सामंत प्रत्यक्ष बैठक घेतील. चाकणमधील रस्त्यांच्या दुरवस्थेवरती उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली होती. हिंगोलीमध्ये आमदार संतोष बांगर यांनी शक्तीपीठ महामार्गाची जमीन मोजणी बंद पाडली आहे. जमीन गेल्यावरती शेतकऱ्यांनी खायचं काय? आमदार संतोष बांगर यांचा सवाल आहे. मुंबई लोकलला प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासाठी मोठा निर्णय. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या एसी लोकल पुढच्या वर्षी दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मागणीनुसार 238 एसी लोकल मंजूर झालेल्या आहेत.
मुंबईतील जुन्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी खुश खबर आहे। ब वर्गाच्या भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या मुद्रांक शुल्काबाबत यावेळेस महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्याच्या बाजारभावानुसार मुद्रांक शुल्क न आकारता सन 1979च्या दरानुसार आकारले जाणार आहे। नाशिक महापालिकेसमोर खड्ड्यांच्या मुद्द्यांवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पोवाडे गात कार्यकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला। पाकिस्तानचा माजी गृहमंत्री शेख राशिद यांचं वादग्रस्त वक्तव्य आहे। भारताविरोधात अत्यंत वादग्रस्त आणि चिथावणीखोर भाषेचा वापर करत धमकी। स्वतःला हाफिज सईदचे गुलाम घोषित करत भारताला धमकी। मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृताच्या पत्नीनं जीवन संपवलेलं आहे। मृत नागेश गायकवाड यांच्या पत्नी सोनाली गायकवाड यांनी रात्री गळफास घेऊन जीवन संपवलंय। भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे। जालन्याच्या भोकरदनमध्ये प्रतिबंधित गुटख्यावरती एफडीएची मोठी कारवाई आहे। कारवाईमध्ये 36,56,000चा गुटखा पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघातील 4,87,389 मतदारांसोबत एसआयआर सर्वेक्षण दरम्यान संपर्क झालेला नाहीये। गैरहजर, स्थलांतरित, मयत किंवा दुबार नोंदणी असलेल्या मतदारांनी प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांची नावं मतदार यादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे। पवित्र श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी आहे। दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषानं औंढा नगरी दुमदुमून निघालेली आहे। आदित्य ठाकरेंकडून मुंबई नाशिक महामार्गाच्या दुरवस्थेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडीचा मार्ग आदित्य ठाकरेंकडून पोस्ट आहे। ट्रिपल इंजिन सरकारचं कमाल काम आहे। पोस्टमधून आदित्य ठाकरेंची टीका आहे। नाशिकच्या पेगलवाडीमध्ये आदित्य ठाकरेंनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला। रस्त्याच्या दुरवस्थेचा व्हिडिओ बनवणाऱ्या विद्यार्थ्यांसह इतर विद्यार्थ्यांचेही त्यांनी विजन जाणून घेतलं। तुम्हाला अजून काय पाहिजे मला सांगा असं म्हणत मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील पैगलवाडीतल्या रस्त्याची दुरवस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह आमदार हिरामण खोसकर यांच्याकडून पैगलवाडी रस्त्याची पाहणी। शालेय विद्यार्थिनींनी बाटलीचा माईक हातात घेत यावेळेस दुरवस्थेविरोधात व्यथा मांडली होती। कोल्हापूरमध्ये ई-चलन रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। जिल्हा वाहतूकदार संघटनेकडून आंदोलन करण्यात येत आहे। मध्यवर्ती बस स्थानक परिसरामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे।